तर आजचा जो काही शरण संस्कृती अध्ययन शिबिर झाला आहे, शरण संस्कृती अध्ययन शिबिर झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शरणांना दासोहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 28वा बसव कल्याण मासिक अनुभव मंडप आणि शरण संस्कृती अध्ययन शिबिर दोन्हीही या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी प्रसाराची व्यवस्था, दासोहाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर नियोजन शरणांचं या ठिकाणी आहे. हे सर्व शरणगण वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या राज्यातून आलेले आहेत, जे पूर्णपणे शरण संस्कृती अध्ययन शिबिरमध्ये 6 सेशन झालेत. त्यानंतर 1 तास प्रसारासाठी आणि त्यानंतर 2 तास विविध शरणांच्या अनुभवासाठी दिलेले आहेत. हे बघू शकता, पूर्ण जी काही शरण संस्कृती आहे त्या शरण संस्कृतीचा वारसा या ठिकाणी आपण दासोहाच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून बघू शकतो. पूर्णपणे मनोभावाने या ठिकाणी दासोह होतो. त्या पद्धतीने ज्ञान दासोह सुद्धा, ज्ञानाचं महत्त्व सुद्धा अनुभव मंडपमध्ये सांगितलं जाते. विविध शरणगण या अनुभव मंडप आणि भारतातील बसव कल्याण माध्यमातून घेण्यात येणारे पहिले शरण संस्कृती अध्ययन शिबिर आहे आणि यासाठी विविध शरणगण तर या रेकॉर्ड ब्रेक गर्दी 100च्या आसपास शरणगण शरण शिबिरासाठी उपस्थित होते. महिलांची उपस्थिती विशेषणीय आहे. तर हे ऐतिहासिक शरण संस्कृती अध्ययन शिबिर संपन्न झालेलं आहे. तर दासोहाची व्यवस्था बघू शकता आपण. बसव कल्याणमध्ये आल्यानंतर प्रसाद आणि ज्ञान या दोन्ही गोष्टीची कमतरता कधीच लाभणार नाही. शरणांचा अनुभव आणि प्रसाद सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. अतिशय सुंदर नियोजन दासोहाचं करण्यात आलेलं आहे.